प्रहारचे बच्चू कडू सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सातबारा कोरा करा अशी पदयात्रा ते काढत आहे आणि सध्या आता ते अमरावती जिल्ह्यातून थेट यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेले त्यांचा तिसरा दिवस आहे। भाऊ, आज तुम्ही यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी तुम्ही पदयात्रा काढताय। काय अनुभव आहे तुमचा यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही आल्यानंतर? तुम्हाला शेतकऱ्यांचा काय पाठिंबा मिळतो? खरं तर चौथा दिवस आहे आणि 2 जिल्हे ओलांडून आता यवतमाळात आम्ही दुसऱ्या दिवसात येत आहोत। प्रचंड प्रतिसाद आहे। खरं तर या यात्रेतलं सगळ्यात अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। का एका बाजूनं भाजपचा, दुसऱ्या बाजूनं राष्ट्रवादी, उभाटा, शिवसेना, सगळ्या जातीचे म्हणजे जे काय ज्या गावात जाती समुदाय आहे त्या सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन स्वागत करत आहे। बऱ्याच ठिकाणी त्या 2 गट विरोधातले मी शेतकरी म्हणून समोर येत आहे आणि हे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे। सध्या ते थोड्या प्रमाणात जरी असली तरी आमचं जे लक्ष्य होतं का मी शेतकरी म्हणून, मजूर म्हणून कधी जगता येईल का, मला शेतकरी मजूर म्हणून जगता आलं पाहिजे। जसं मी राष्ट्रवादीचा शेतकरी झाला, शिवसेनेचा, भाजपचा, प्रहारचा, बंजारा शेतकरी वेगळा, पाटील शेतकरी वेगळा, धनगर शेतकरी वेगळा, विविध जातीचे शेतकरी वेगवेगळे करून राजकारणी लोकांना या शेतकऱ्यात मोठी फूट पाडली होती। खरं तर आमचा मूळ उद्देशच तो आहे का मी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, मी शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे। मत कोणाला मारा, कुठल्याही जाती धर्मात राहा, पण मी शेवट शेतकरी आहे असं म्हणून जगता येईल काय, आणि त्या उद्देशाला आम्हाला बरीचसं यश भेटत आहे आणि त्याचा आनंद आहे। अमरावतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस अनेक बड्या नेत्यांनी तुमच्या आंदोलनाला भेट दिली आणि त्यानंतर तुमचं मुंबईमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या दालनातनी तुमच्यासोबत बैठक घेण्यात आली। तुमच्या एक प्रश्नावर तुमचं सगळं समजून घेण्यात आलं, तिथं तोडगा निघालं। परंतु तुमचं जे आत्ता आंदोलन सुरू आहे ते दुपट्टी असल्याचं बावनकुळेंची टीका आहे। नाही, 7/5ला म्हणजे 7 एप्रिलला एक बैठक झाली। योगायोगानं माझं उपोषणही 7 तारखेला सुरू झालं। रायगडचं उपोषण झाल्यानंतर 7 तारखेला मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली। पुन्हा त्याचं काही झालं नाही म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं। पुन्हा 7 तारखेला आता आम्ही ही पदयात्रा काढतो आहे। 7 तारखेला CM साहेबांनी 22 मुद्द्यावर चर्चा झाली। किमान 2.5 तास आमचं CM साहेबांसोबत बैठक झाली। पण बैठक झाल्यानंतर काही निर्णय असे होते का जिथं पैसेच लागत नव्हते, फक्त परिपत्रक काढून त्याला व्यवस्थित करून घ्यायचं होतं। ते निर्णय म्हणजे एप्रिल महिन्यातल्या बैठकीला अजूनपर्यंत एकही शासन निर्णय काढला नाही। उलट मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली होती का याच्यावर लगेच निर्देश दिले, लगेच निर्णय झाले पाहिजे, पण प्रशासन त्यांचं ऐकत नाही। त्यांनी आमच्या देखता साधं जे दिव्यांग म्हणजे अवैधरित्या प्रमाणपत्र मिळवतात त्याच्यावर जास्तीत जास्त 7 दिवसात कारवाई करा। अंगणवाडीमध्ये मदतनीस असेल, अंगणवाडी असेल, कोतवाल असेल, इथं दिव्यांगांना 10 मार्क अधिक द्या। हे साधे आहे, बगैर पैशाचे निर्णय आहे। आणि मीटिंग झाली, निर्देश दिले, आदेश निघत नाही, लेखी स्वरूपात काही येत नाही। आम्हाला काही आंदोलन करायची हौस थोडी आहे, कुठं पायाला जखमा करून चालत राहावं हे कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही। परंतु तुम्ही बावनकुळे साहेबांना निर्णय घेतला, बैठक झाली, बैठकीत निर्णय झाले, चांगल्या प्रकारच्या भूमिका त्यांनी शासनानं घेतल्या, पण कागदावरच येत नाही आहे, त्याचं इतिवृत्त अजूनपर्यंत आलं नाही। म्हणजे इतिवृत्त जर अजून आतापर्यंत हाती नाही आलं, पण चर्चा झाली, लेखीमध्ये काय निर्णय घेतले ते जर दाखवले नाही तर मग अर्थ काय। म्हणून हा शेतकऱ्याचा रेटा कायम राहिला पाहिजे, तो दबाव राहिला पाहिजे। आणि उद्या जर आम्ही या आंदोलनातून निघून गेलो तर लोक पुन्हा म्हणून बच्चू कडू बेमान झाला, पुन्हा ती आरोप आमच्यावर होऊ नये आणि शेतकऱ्यासाठी आपण ही अवरात्र पायपीट चालू ठेवावी या भावना कार्यकर्त्यांना व्यक्त केल्या आणि आम्ही केल्या। आणि 2 उद्देश आहे। आंदोलन म्हटलं म्हणजे सरकारनं यावं आणि लगेच मागण्या पूर्ण करावं असं नाही आहे। आंदोलन चळवळ तयार करतं, त्या चळवळीतून ते त्यांच्या मागण्या काय, माझं अस्तित्व काय, मी काय केलं पाहिजे, कशासाठी मी समोर केलं पाहिजे, कोणासाठी उभं राहिलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आंदोलनातूनच उभं राहिल्या। खरा देश स्वतंत्र जिवंत होता तो परतंत्राच्या काळात, तो लढत होता आणि काही ना काही हासिल करून घेत होता। ती आज मुर्दाळ व्यवस्था आज आम्हाला लुटीचं कारण बनत आहे आणि ते लूट होऊ नये। काय होतं आहे, बजेटमध्ये काय अर्थव्यवस्था केली याच्यापेक्षा धोरणं काय आखतं ते फार महत्त्वाचं आहे। कौल सोन्याचे दिले हो,
पण धोरणं जर घरासहित घेऊन जायचे जर आखले तर त्या सोन्याच्या कौलाले चाटाचं काय आपण? ज्या मागणीला धरून तुम्ही 138 किलोमीटरची पदयात्रा काढताय, खरं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ 7/12 कोरा करा म्हणताय तुम्ही, तुमची मागणी आहे. ही मागणी खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे आणि शेवटचा उपाय आहे का? नाही, शेवटचा उपाय तर निश्चितच नाही आहे. हे लुटीतून आलेली मागणी आहे आणि त्यांच्या बोलण्यातून आलेली मागणी आहे. फडणवीस साहेबांना बऱ्याच सभेमध्ये सांगितलं, त्यांच्या जाहीरनाम्यात आहे का आम्ही 7/12 कोरा करू, आणि कोरा करून मतं घेतली आणि मतं घेतल्यानंतर विसरले, तर हे होता कामा नये. आणि त्याच्यासाठी ही मागणी लुटीतून आली. जसं मी नेहमी म्हणतो का, एखाद्याचा मोबाईल मी एक फोडला तर त्याला भरून द्यावं लागतं, दुसऱ्यांदा फोडला दुसऱ्यांदा भरून द्यावं लागतं. आता तुम्ही सारखी लुटतच आहे. 3,500 रुपयात सोयाबीन गेली आणि मग 3,500मध्ये सोयाबीन गेल्यानंतर ही लूट झाली. त्या लुटीतून कर्जमाफीची मागणी आली. वास्तविक कर्जमाफी ही कायमचा उपाय नाही. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS झाले पाहिजे, म्हणजे गावातल्या मजुराला मजुरीही भेटन आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल. तो कमी झाला का आपोआपच त्याचा नफा वाढेल. एकतर हमी भावाचा कायदा केला पाहिजे आणि हमी भावाचा कायदा करत असताना 50% नफा धरून हमी भाव काढले पाहिजे. आता 15%नाही नफा भेटत नाही. तर ह्या सगळ्या मूळ मागण्या आहे, त्याच्यातून शेतकरी बाहेर निघू शकतो. कर्जमाफीतून निघतो उद्याच त्याला कर्ज, पण आत्ता त्याच्या गळ्यावर लागलेला फास. मला बरेच फोन येतात का बच्चूभाऊ वसुलीवाला आला आहे, मन लागत नाही, काय करावं. आणि त्या चिंतेनं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं हे सरकारचं धोरण होतं. आणि प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रामराज्य विसरून काम करत असाल तर त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन करायचं तरी काय? नक्कीच आपण बघतोय की यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि याच जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व तब्बल 11.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी केलेलं आहे. आणि त्याच भूमीत आज बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा असं आक्रमक पवित्रा घेत पदयात्रा काढलेली आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या मागणीला यश येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल का हे पाहावं लागणार आहे. संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.